तुम्ही तुमच्या रिलेशनशिप, फ्रेंडशिप सगळ्यात पॉझिटिव्ह असलेच पाहिजेत. कारण जो पर्सन तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही घेऊन पॉझिटिव्ह राहा, पण ओव्हर पॉझिटिव्ह नका हो. आता मी ओव्हर पॉझिटिव्ह बोललो, काय काय लोक विषय बोलतील की हा ओव्हर पॉझिटिव्ह म्हणजे टॉक्सिक आणि ओव्हर पॉझिटिव्ह खूप वेगळं आहे. टॉक्सिक म्हणजे तो बंदा खूप टॉक्सिक असेल ती गोष्ट वेगळी. ओव्हर पॉझिटिव्ह म्हणजे जर ती सांगतेय ना ती गोष्ट, जर ती तुला समजवते ना तर ऐक. तू त्याच्यात पण मी म्हंटल ना नको करू, तू का करते, म्हणजे टॉक्सिक ती प्रकारच तो झाला. ओव्हर पॉझिटिव्ह नका हो, पॉझिटिव्ह राहा, तुमच्या नात्यांना घेऊन आणि राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह नाहीये, तुम्हाला घेणं देणं नाहीये, म्हणजे मी म्हणेन सरळ भाषेत ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. फ्रेंडशिप, रिलेशनशिप, XYZ काही असू दे, जो तुम्हाला घेऊन पॉझिटिव्ह नसेल तर तो तुमच्यासाठी काहीच नाहीये. त्याला तुम्ही हाय बाय वाले आहात किंवा तो टाइमपास करतोय. आणि आजकाल जनरेशन कसं करतं माहितीये का, आता मी खूप लोकांकडून ऐकलंय की बंदा पॉझिटिव्ह आहे की तो बंदा टॉक्सिक आहे, असं म्हणजे पॉझिटिव्हनेस इज इक्वल टू टॉक्सिक, असं गैरसमज आला. हे जेनझी लोकांचं, जेनझी जनरेशननी केलंय. मी एवढं सांगेन की ते तुम्ही असं मेंटॅलिटी विचार करू, तो टॉक्सिक आहे. जर तू सांग, तो म्हणतोय की त्या मुलांसोबत नको जाऊ, सगळ्या मुलांसोबत नाही, जो तुझ्या मेल फ्रेंड्सना ओळखतोय, तुझा बॉयफ्रेंड मेल फ्रेंड्सना, पर्टिक्युलर मेल फ्रेंड्स आहेत ओळखतोय, त्याला माहिती आहेत की ते खरंच तसे नाहीयेत, पण जर एखादा मुलाचा फोटो बघून तो जर म्हणतोय की तू नको जाऊस, म्हणजे त्याला फोटोतच ओळखला ना तो कसा असेल. असं बोललं जातं की मुलगा हा त्याच्या गर्लफ्रेंड, त्याची बायको, त्याची फ्रेंड, त्याचे सगळे नजरेत ओळखू शकतो. हे बोललं जातं की त्याला माहिती असतो तो मुलगा कसा आहे, म्हणजे किती तो त्या लेवलचा आहे ते त्याला कळतं. तर जर तो मुलगा बोलतो ना की तू हे कपडे माझ्यासोबत घाल किंवा हे कपडे तुझ्या मैत्रिणीसोबत जाताना घाल, त्या मुलासोबत जास्त बोलू नकोस, त्याकडे जाऊ नको, त्याचं ऐका, कारण तो तुम्हाला घेऊन सिरियस आहे आणि त्याला तो माहितीये की तो मुलगा किती आहे. सरळ भाषेत मी आता शिवी देते की तो किती मादरशोध आहे हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे ऐका तुम्ही, भाई तो टॉक्सिक नाहीये, टॉक्सिक तुम्ही आहात. मग की तुम्हाला वाटतंय तो तुमच्यासोबत टाइमपास करतोय किंवा तो टॉक्सिक आहे किंवा तो ना मला काय असं फ्रीडम देत नाहीये. अरे भाई वो फ्रीडम देगा तो तू चली जाएगी.